नमस्कार, मी डॉक्टर शीतल सोनोने, IVF कन्सल्टंट, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, नाशिक. आजचा आपला टॉपिक आहे की मेनोपॉज म्हणजे काय असतं आणि मेनोपॉजनंतर होणारी कोणती लक्षणे आपल्याला दिसून येतात. तर मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणजे काय असतं, तर आपली जी पाळी असते, पाळी बंद होण्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. सर, मेनोपॉज आपल्याला का येतो? तर जसं आपण एक स्त्री म्हणून जन्माला येतो, तर आपल्याला एक स्त्रीबीजांचा साठा दिलेला असतो. जशी आपल्याला 13वे किंवा 14व्या वर्षी पाळी सुरू होते, तर त्या पाळीनुसार आपलं एक स्त्रीबीज दर महिन्याला जर ओव्ह्युलेशन होत असेल, तर ते वेस्ट होत जातं, जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर. मग वयाच्या काही 35 ते 40 मध्ये हे जे स्त्रीबीजांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं आणि हळूहळू आपली पाळी जायला लागते आणि पाळी बंद होण्याला आपण मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असं म्हणतो. तर हे जे स्त्रीबीज असतात, काही हार्मोन सिक्रेट करतात, त्याला इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन म्हणतात किंवा टेस्टोस्टेरॉन पण असतं त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात. तर हे हार्मोन्सचं जेव्हा इम्बॅलन्स हळूहळू सुरू होतं स्त्रीबीज संपल्यामुळे, त्याला आपण मेनोपॉज येत आहे किंवा ते जर पूर्णपणे बंद झालं तर त्याला मेनोपॉज आलेला आहे आपण असं म्हणतो. तर मेनोपॉजचं वय एक्झॅक्टली काय असतं, तर जसं आपण बघतो की आपले मेनोपॉजचं एक्झॅक्ट वय जे असतं हे 45 ते 50 वयाला आपल्याला मेनोपॉज येत असतो. पण आजकाल जे आहे मेनोपॉजचं वय बऱ्यापैकी कमी झालं आहे. काही स्त्रियांना 40 ते 45 मध्ये सुद्धा मेनोपॉज यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर काही मुलींना, जसं आपण बघतो की काही 25 ते 30 वर्षाच्या मुलींना सुद्धा मेनोपॉज आलेला आहे. त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर असं म्हणतो. तो सुद्धा एक प्रकारचा मॅच्युअर मेनोपॉजच असतो. सो मेनोपॉज, जसं मी आता समजावून सांगितलं, पाळी जाण्याला किंवा पाळी बंद होण्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. सो आता मेनोपॉज जी असते ही एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. सडन आपली पाळी बंद होत नाही, तर पाळीमध्ये काही आपले चेंजेस होत असतात, त्याच्यानुसार आपल्याला मेनोपॉज येत असतो. सो मेनोपॉज जो आहे किंवा जो मेनोपॉज पिरियड आहे, आपण 3 याच्यात डिवाईड करतो: पेरी मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. तर याच्यात होणारी लक्षणे कोणती आता आपण ते समजून घेऊया. सो सगळ्यात पहिले म्हणजे पेरी मेनोपॉज. पेरी मेनोपॉज म्हणजे मेनोपॉज यायच्या काही वर्षापूर्वी, म्हणजे 2 किंवा 3 वर्षापूर्वी आपल्याला काय काय सिम्पटम्स जाणवतात किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचं आपल्याला मेनोपॉज येत आहे कसं लक्षात येईल. सो जसं मी बोलले, आपलं मेनोपॉजचं वय जवळपास आल्यावर पेरी मेनोपॉज पिरियडमध्ये जेव्हा आपण गेलो, तर आपल्याला काही लक्षणे जाणवतात की आपलं पिरियड जो असतो किंवा आपली पाळी जी असते ही थोड्याफार प्रमाणात इर्रेग्युलर झालेली असते. एकतर पाळी महिन्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा येणं, किंवा 2-2, 3-3 महिने पाळीच नाही येणं, किंवा पाळी आल्यावर जास्ती प्रमाणात जाणं किंवा कमी प्रमाणात जाणं, हे पाळीचे चेंजेस आपल्याला पेरीमेनोपॉझल याच्यात जाणून येतात. त्याच्यानंतर पेरीमेनोपॉझलमध्ये आपले काही सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात, त्याला हॉट फ्लशेस आपण म्हणतो. सो हॉट फ्लशेस म्हणजे आपल्याला एकदम काही सेकंदासाठी गरम वाफा आपल्याला आल्यासारख्या वाटतात. तर याचं प्रमाण जे असतं गरम वाफा येण्याचं किंवा हॉट फ्लशेसचं, काही सेकंदांचं ते खूप मोठ्या प्रमाणात पण होऊ शकतात. काही स्त्रियांना हा जो सिम्पटम्स असतो हा भरपूर प्रमाणात जाणवतो, ज्याच्यामध्ये आपण रात्री झोपल्यानंतर अचानक घाम येणं, एकदम गरम जाणवणं, अंगावर घेतलेलं आपण वेगळं करून देतो, असं अचानक थंडीच्या दिवसात सुद्धा आपल्याला हॉट फ्लशेस होऊ शकतात. तर ह्याचं प्रमाण कमी किंवा जास्तीमध्ये असू शकतं. त्याच्यानंतर आपले मूड स्विंग्स होत असतात. आपल्याला सारखं कधी एकदम आनंद वाटणं, कधी एकदम डिप्रेस वाटणं, हे आपल्याला मूड स्विंग्स होतात, हे टोटली कॉमन असतात. चिडचिड आपली वाढतं. त्याच्यानंतर आपले स्लीप डिस्टर्बन्स होऊ शकतात ह्या पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये. अचानक घाम येणं किंवा भीती वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. काही प्रमाणात आपल्याला निगेटिव्हिटी आलेली असते, कुठलीच गोष्ट आपल्याला चांगली वाटत नाही किंवा काही करायची इच्छा होत नाही, आपला कॉन्फिडन्स लेवल कमी झालेला असतो. त्याच्यानंतर विसरभोळेपणा थोड्याफार प्रमाणात आपल्याला वाढलेला असतो. तर हे काही सिम्पटम्स आपल्याला पेरीमेनोपॉझल याच्यात आपल्याला दिसून येतात. तर हे जे सिम्पटम्स असतात हे जर आपल्याला थोड्याफार प्रमाणात सगळे आपण ते बेअर करू शकतो, पण हे जर जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन योग्य सल्ला घेणं गरजेचं असतं. सेकंड पिरियड आहे मेनोपॉज. तर मेनोपॉज म्हणजे काय? मेनोपॉज म्हणजे आपली पाळी जी इरेग्युलर किंवा हे झालेली असते ही टोटली बंद होऊन जाते, त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. सो मेनोपॉजमध्ये आपल्याला काही वेगळे सिम्पटम, जसं आपली पाळी बंद झालेली असते, त्याच्यानंतर पाळी बंद झाल्यामुळे व्हजायनल ड्रायनेस आला असतो, ड्राय स्किन झालेली असते. व्हजायनल ड्रायनेसमुळे होणारे संबंध ही थोडी डिफिकल्ट होऊन जातात. थोड्याफार प्रमाणात आपल्याला वेट गेन सुरू होतं, ब्लोटिंग सारखं वाटतं, पोट साफ नाही होत. तर ह्या काही बेसिक सिम्पटम्स आपल्याला मेनोपॉजमध्ये जाणवतात.
म्हणतात. हे थोडे अर्ली सिम्पटम्स असतात, म्हणजे पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज आल्यावर याला आपण लवकर येणारे सिम्पटम्स म्हणतात. त्याच्यानंतर पोस्ट मेनोपॉझल म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर बऱ्याच काही वर्षांनी पण आपल्याला काही सिम्पटम्स जाणवतात. त्याच्यामध्ये आपल्याला बर्निंग मिक्चुरेशन, लघवीला जळजळ होणं, डिस्पेरिनिया होणं, हातपाय सांधे वगैरे दुखणं, कंबर दुखणं, हाडे ठिसूळ होणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, केस गळणं, त्याच्यानंतर जसं मी बोलले हे सगळे सिम्पटम्स आपल्याला जाणवायला बऱ्याच वर्षानंतर हे गोष्टी आपल्याला जाणवतात. जसं आपण हे जाणून घेतले की पोस्ट मेनोपॉझलचे काही सिम्पटम्स असतात. तर आपल्याला मेनोपॉज येणार आहे हे आपल्याला आपल्या पाळीच्या अनियमिततेनुसार किंवा आपल्या वयानुसार आपल्याला हळूहळू गोष्टी आपल्याला ह्या कळायला लागतात. तरीसुद्धा काही बेसिक ब्लड टेस्ट पण असतात, त्याच्यामुळे आपल्याला मेनोपॉज आला आहे की नाही हे पण लक्षात येतं. त्याला आपण FSH टेस्ट असं म्हणतो. FSH टेस्ट करण्याची गरज नसतं, आपल्याला पाळी गेली आहे हे इझिली समजून जाते. सो आता याच्यानंतर मेनोपॉज आल्यावर आपण आपले कुठले लाईफस्टाईल आपण चेंजेस करायला पाहिजे, जेणेकरून हे होणारे सिम्पटम्स आपण थोड्याफार प्रमाणात कमी करू शकू. सो आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस करायचे असतात. हेल्दी फूड खायचं असतं, त्याच्यानंतर आहार आपला सकस ठेवायचा असतो, आपल्याला एक्सरसाइज आपल्याला हे करायचं असतं. चिडचिडपणा किंवा जो आपलं मी जसं बोलले काही जे आपले मूड स्विंग्स वगैरे असतात ते टाळण्यासाठी योगासन, प्राणायाम हे सगळे प्रकार आपल्याला आपण आकस्मित करू शकतो. त्याच्यानंतर स्मोकिंग, ड्रिंकिंग आपण टाळू शकतो. जर आपल्याला होणारे सिम्पटम्स हे फार जास्त प्रमाणात होत असेल तर डॉक्टर तुम्हाला काही मेडिसिन्स पण प्रिस्क्राईब करू शकतात. त्याला HRT म्हणतो आपण, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. पण ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी काही प्रमाणातच घेणं योग्य असतं, खूप लॉंग टर्म ती घ्यायची नसते, आणि वेगवेगळे प्रकारचे आजार पण होऊ शकतात. सो HRT काही बेसिक प्रमाणात जर खूपच त्रास असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर पोस्ट मेनोपॉझल किंवा पेरिमेनोपॉझल मेनोपॉजमध्ये आपण आपलं कॅल्शियम सप्लिमेंटेशन, आयर्न सप्लिमेंटेशन वाढवणं गरजेचं असतं. जसं मी बोलले की मेनोपॉजमध्ये आपलं कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं ठिसूळ होतात, तर कॅल्शियम इंटेक आपल्याला वाढवायचं असतं. दूध, प्रोटीन पावडर, जसं मी बोलले हा आहार सकस घेणं हे गरजेचं असतं. सो कॅल्शियम सप्लिमेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विटॅमिन D सप्लिमेंटेशन पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदा आपली पाळी गेल्यावर सुद्धा किंवा 1 वर्ष पाळी आपल्याला आली नाही आणि त्याच्यानंतर जर आपल्याला ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती सोनोग्राफी करून घेणं, आपल्या अस्तराची किंवा आपले ब्लिडिंग जी होत असेल त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सो ह्या काही बेसिक गोष्टी मेनोपॉज नंतर आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. सो मेनोपॉज जी आहे ही न टाळणारी गोष्ट आहे प्रत्येक स्त्रियांसाठी. ती आपल्याला आज न उद्या किंवा वयाच्या योग्य वेळेला ती येणारच आहे. तो पण अनुभव जो पाळी जाण्याचा आहे तो पण आपण सुखद रीतीने घेणं किंवा आपल्याला होणारे सिम्पटम्स आपण कशाप्रकारे टाळू तर नाही शकत पण कमी कसे करू शकतो याकडे आपलं लक्ष देणं खरंच महत्त्वाचं आहे.